तर नमस्कार सर्वांचं कोकणदारा पेजवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपण रानभाजी सिरीजमधील एक नवीन रानभाजी पाहणार आहोत। बऱ्याच जणांना ती रानभाजी माहिती असेल किंवा याआधी आपण सुद्धा रानभाजीबद्दल माहिती देताना त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे। तर रानभाजी सिरीजमधील आज आपण एक नवीन रानभाजी पाहणार आहोत। रानभाजी सिरीज सुरू करण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की रानभाजी सिरीज सुरू करताना आपण रानभाजीची माहिती देतो। रानभाजीची माहिती लहान मुलांपासून खास करून शालेय मुलांपर्यंत जे आपलं भविष्य आहे, निसर्ग वाचवण्याची महत्त्वाची जबाबदारी ज्या पिढीवर आहे त्या पिढीला रानभाजीची माहिती व्हावी। अन्नसाखळीतील निसर्गातील स्थान त्याचं काय आहे, महत्त्व काय आहे, मानवी जीवनातील महत्त्व काय आहे, त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि अन्नसाखळीमधील जे स्थान आहे ते स्थान अजून बळकट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे प्रमुख उद्देश करून आपण रानभाजी सिरीज आपण सुरू केलेली। आणि आजच्या रानभाजी सिरीजमधील आपली रानभाजी आहे आडाळा किंवा आराडा। आडाळीसुद्धा आम्ही स्थानिक भाषेत त्याला आडाळी म्हणतो। बऱ्याच ठिकाणी त्याला दहान देखील म्हटलं जातं। तर स्थानिक भाषेप्रमाणे किंवा स्थानिक वेगवेगळ्या भूभागात वेगवेगळ्या स्थानिक प्रदेशात त्याची नावं वेगवेगळी असू शकतात। तर आजची रानभाजी आज आपण पाहणार आहोत जिचं शास्त्रीय नाव आहे ट्रायचोलोपेस ग्लेमेरिमा। आणि अशा रानभाजीची आज आपण माहिती घेणार आहोत। ती भाजी दिसते कशी, दिसायला कशी असते, उगवण कशी असते, पानं कशी असतात आणि खोड कसं असतं, ओळखायची कशी, या सर्व ट्रिक आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर आजची रानभाजी आहे आडाळी। तर आजच्या रानभाजीच्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। अगदी आमच्या घराच्या जवळ हे रानभाजीचं ठिकाण आहे आणि पावसाच्या या आगमनामुळे किंवा पावसात मोठ्या प्रमाणात ही रानभाजी येते आणि ती रानभाजी आज आपण पाहणार आहोत। त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात रानभाजी आलेली आपल्याला दिसते ती आडाळी। तर त्याच ठिकाणी आपण जाऊन त्या रानभाजीची माहिती आज आपण घेणार आहोत। तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा देखील ही भाजी मोठ्या प्रमाणात आलेली आहे, आपण पाहू शकता ही बघा। तर आजची रानभाजी जी आपण पाहतोय ती आहे आडाळा। तर अतिशय सुंदर रानभाजी, म्हणजे मान्सूनच्या पावसावर रुजून येणारी रानभाजी, चवीला सुद्धा अतिशय उत्तम। तर त्या रानभाजीची आज आपण ओळख करून घेतोय। तर पाहू शकता इकडे सगळीकडे ही भाजी, म्हणजे जिकडे नजर टाकावी ना तिकडे सर्व ठिकाणी ही रानभाजी आपल्याला आलेली दिसते। तर आम्ही मालवणीत एका चॉळ पडला असं म्हणतो, म्हणजे जेव्हा मोठा काहीतरी आपण भेटताना त्यावेळी आम्ही म्हणतो चॉळ पडला, आणि तीच मोठ्या प्रमाणात इथे रानभाजी आपल्याला आले दिसते। तर अशा प्रकारे पानं येतात, म्हणजे पानांचा शिरा आपण थेट पाहू शकतो मागे देखील, आणि दोन्ही बाजूला समांतर शिरा आपल्याला दिसतात। अतिशय नजाकत म्हणजे सुंदर डिझाईन आपल्याला पानांच्या मागच्या बाजूला दिसते आणि पानांच्या पुढील बाजूला देखील दिसते। ओळखण्याची सोपी आहे, कात्रेवालं पान आहे आणि खोड जर आपण पाहिलं तर पाण्यानं भरलेलं खोड आपल्याला असं दिसते वर आलेलं, आणि पानांची रचना जर आपण पाहिली तर कात्रेयुक्त ही पानांची रचना आहे। आणि ही भाजी ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे। शिरा जर आपण बघला तर मध्ये एक जांभळसर रंगाची एक शीर या दोन्ही पानांच्या मधून आपल्याला आलेली दिसते, जांभळसर। अजून एक ही ओळखायची पद्धत, आणि तीच शीर पानांच्या या झाडाच्या खोडापर्यंत अशी खाली जाताना आपल्याला दिसते, म्हणजे ही एक अजून एक सोपी पद्धत ओळखायची। तर आजची भाजी जी आपण पाडतोय तर आडाळा, तर भाजी कुटायची म्हणजे भाजी काढायची एक सोपी पद्धत, अशी कोवळी पानं आपण काढून घ्यायची अशी, आणि या कोवळ्या पानांची आपण थेट भाजी करू शकतो। प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या प्रचलित पद्धती आहेत भाजी करण्याच्या, ती थेट पद्धत आपण वापरून भाजी करू शकतो। आम्ही कांदा, चणा डाळ घालून, मिरच्या म्हणजे ओल्या मिरच्या घालून थेट जशी लाल भाजी आपण मुळ्याची भाजी आमच्याकडे केली जाते त्याचप्रमाणे आपण ही भाजी करतो। चणा डाळ घातल्यावर भाजीची चव अजून उत्तम होते। मज्जासंस्थेवर ही भाजी प्रभावीपणे काम करते। आणि दुसरी गोष्टमध्ये ज्यांना कफाचा त्रास आहे त्या कफाच्या त्रासावर या भाजीचं म्हणजे या झाडांचे मुळांचं चूर्ण मधाबरोबर चाटून खायला दिलं जातं। तर हे आहे त्याचे औषधी गुणधर्म। मी प्रत्येक वेळी सांगतो, ज्या भाज्या पावसात येतात त्या भाज्या नक्की प्रत्येकाने खाव्यात।
कारण त्या भाज्या खाल्ल्यामुळे ज्या भाज्यांचे औषधी गुणधर्म आहेत त्याचा उपयोग आपणाला होतो. दुसरी गोष्ट म्हणजे भाज्यांची ओळख आपणाला होते. म्हणजे भाज्याची एक ज्या निसर्गात ज्या भाज्या आहेत त्याची ओळख होते आणि संवर्धन करण्याची वृत्ती आपल्या जी मनात आहे ती जागृत होते. त्यामुळे या रानभाज्या काढताना मी प्रत्येक वेळी सांगतो, मुळासकट उकडून कोणी काढू नका किंवा दिखावे करू नका. व्हिडिओसाठी मुळासकट उकडून काढणे, बाजारात त्या विकणे, ह्या ज्या पद्धती आहेत, ज्या आपले या ज्या सवयी आहेत त्याला कुठेतरी फाटा द्या. तर रानभाजी आपण काढलेली आहे. अजून एवढी थोडी रानभाजी आपल्याला भेटली ना की आजच्या दिवसात मस्तपैकी रानभाजीची चव आपल्याला घरी चाखता येणार आहे. तर आपण ही रानभाजी काढलेली आहे आढाळा आणि बरेच बघू शकताय बऱ्याच मोठ्या प्रमाणात म्हणजे बाकी जे दिसते ना आपल्याला ती सगळी ही भाजी आहे आणि ती भाजी आपण आपल्याला हवी तेवढी म्हणजे आज आमच्या घरात जी हवी तेवढी आपण भाजी काढलेली आहे आणि मस्तपैकी आज आमच्या घरी तर आज या रानभाजीचा बेत म्हणजे मेजवानी असणार आहे. तर आजची रानभाजी आपण पाहिली जी आहे आढाळा माफ करा आगाडा नाही आढाळा, आढाळी, आराडा, दहानू अशी बरीच नावे आहेत. ट्रायचिलोपियस ग्लेबिरिया शास्त्रीय नाव या भाजीचं आहे. मज्जासंस्थेवर अतिशय प्रभावीपणे कार्य करणारी आणि कफ नष्ट करणारी ही रानभाजी आज आपण पाहतोय. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कारण रानभाजी सिरीज सुरू करण्याचं प्रमुख कारण होतं की रानभाजी सिरीजमध्ये निसर्गशाळा आपल्यापर्यंत पोहोचावी आणि जी लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि रानभाजी संवर्धन करण्यासाठी एक तरी निसर्ग संवर्धक मी म्हणेन या व्हिडिओ माध्यमातून जर तयार झाला तर या रानभाजी सिरीज सुरू करण्याचं सार्थक झालं असं मी समजेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अजून एक नवीन रानभाजी घेऊन. तोपर्यंत आपल्या कोकणदारा पेज पाहत राहा. धन्यवाद.